औरंगाबादच्या कचरा प्रश्नाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले। यावेळी विरोधकांनी स्वच्छ भारत अभियानाचा दाखला देत सरकारला धारेवर धरलं। तर पुढच्या 6 महिन्यात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार असून तोपर्यंत ग्रामस्थांनी विरोध न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। मात्र यापुढे क्षेपणभूमीसाठी सरकार जागा देणार नसून केवळ कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन देणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वच्छ भारत अभियान सगळीकडे सुरू आहे। आपण टॅक्स घेताय। आज मुंबईमध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या ठिकाणी आणि ज्या औरंगाबाद जिल्ह्यातनं आपण येता त्या जिल्ह्यामध्ये आज 20वा दिवस आहे। अध्यक्ष महोदय, कचऱ्याचे ढीकच्या ढीक त्या ठिकाणी लागलेले आहेत। हायकोर्टामध्ये तारीख पे तारीख पडतीये। हायकोर्टामध्ये चर्चा होते। चीफ सेक्रेटरीने सरकारचं म्हणणं द्यावं। म्हणणं देऊन मुख्यमंत्री महोदय तो प्रश्न सुटणार नाही आणि तुम्हाला फक्त औरंगाबाद आणि मुंबई डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही। हा राज्यामध्ये जी शहरं मोठ्या प्रमाणावर वाढतात तिथं हा प्रश्न अक्षरशः आवासून उभा आहे। त्याकरता काहीतरी कठोर भूमिका राज्य करते म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल। जवळजवळ कचऱ्याचं सेग्रिगेशन हे मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे। नगरपालिका स्तरापर्यंत ते सुरू झालेलं आहे। मुंबई सारख्या ठिकाणी दादा आता आपण FSIतनं सूट देतोय आणि फ्लॅट स्कीमने आपला कचरा आपल्या त्या ठिकाणीच सगळा या नवीन पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीने मुरवला पाहिजे अशा प्रकारचं देखील आता त्यातला झालेला आणि जवळजवळ मोठ्या अनेक फ्लॅट स्कीमने ते स्वीकारलेलं आहे आणि त्या सोसायट्या स्वतःचा कचरा पूर्णपणे 100% झिरो गार्बेज सोसायट्या आता होऊ लागलेल्या आहेत। हीच भूमिका इतर ठिकाणी देखील आपण घेतलेली आहे। प्रत्येक महानगरपालिकेला आपण हे सांगितलेलं राज्य शासनाच्या वतीनं की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत देखील करायला तयार आहोत। तुमचा प्लॅन तयार करा। त्यांच्या DPRला आपण मान्यता देतो आहोत। यापुढे कुठल्याही महानगरपालिकेला डंपिंग करता क्षेपणभूमी देण्यात येणार नाही। क्षेपणभूमी जर देण्यात आली तर ती क्षेपणभूमी ही केवळ त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात देण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।